घाटकोपरमधील एका पांढऱ्या पट्टीवरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळताना दिसतोय। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेद पाठक यांनी त्यांच्या सोसायटीत जैन धर्मगुरूंसाठी काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीवर आक्षेप घेतल्यानंतर हा विषय राज्यभर चर्चेचा ठरला। त्यानंतर जैन समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत वेद पाठकच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली, तर मनसेनं त्यांना उघड पाठिंबा दिला। दरम्यान आता प्रसाद वेद पाठक यांनीच आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा करत मुंबई पोलिसांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे। एका पांढऱ्या पट्टीपासून सुरू झालेल्या या वादाला आता नेमकं कोणतं वळण मिळतंय पाहूया या रिपोर्टमधून। या घटनेपासून सुरू झालेला वाद आता मुंबईच्या अनेक सोसायट्यांमध्ये पसरायला लागलाय आणि त्यापुढील चिंतेची बाब म्हणजे आता या वादात राजकीय पक्ष उड्या घ्यायला लागलेत। झालं असं की सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेद पाठक राहत असलेल्या विद्याविहारमधील सोसायटीत काही जैन रहिवाशांनी कुठल्याही परवानगीविना पांढरी पट्टी रंगवली। ही पट्टी जैन धर्मगुरूंसाठी होती, मात्र यावर प्रसादनं आक्षेप घेतला आणि जैन समाजाला प्रश्न विचारले। व्हायरल झालेल्या या व्हिडिओनंतर प्रसाद वेद पाठक यांच्या घरासमोरील पांढऱ्या पट्टीवर रंगरंगोटी झाली। खरं तर वाद इथपर्यंत मिटणं आवश्यक होतं, पण तसं झालं नाही। भाजपचे नगरसेवक प्रवीण छेडा यांनी यात उडी घेतली आणि जैन समाजाला सोबत घेऊन वेद पाठक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। माझी तक्रार त्यांनी जे ट्विट केली आहे जैन जिहाद म्हणून, आणि त्या जिहादमध्ये त्यांनी असं सांगितलं, आय एम ए विक्टीम ऑफ जैन कम्युनिटी, म्हणजे जैनी लोकांना सगळ्यांना जिहादी म्हणून त्यांनी जे संबोधित केलं आहे त्याचा माझा नंबर 1 विरोध आहे। व्हाईट पट्ट्याचा मुद्दा घेऊन संपूर्ण मुंबईभरामध्ये महाराष्ट्रभरामध्ये ज्या प्रकारे स्वतःचे इन्फ्लुएन्स वाढवण्यासाठी, बिकॉज ही इज अ इन्फ्लुएन्स, पैसे कमवतो त्या चॅनलच्या मार्फत, स्वतःच्या स्वार्थासाठी संपूर्ण 2 धर्मामध्ये त्यांना काय म्हणता येईल 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हा व्यक्ती करतोय, त्याच्या विरोधात माझा आक्षेप आहे। एकीकडे घाटकोपरमध्ये हे प्रकरण शमवण्याचे प्रयत्न सुरू असताना तिकडे मुंबईच्या दादरमध्ये अशाच पांढऱ्या पट्ट्या दिसल्या आणि मनसेनंही या वादात उडी घेतली। हे भारतीय जनता पार्टीचं कारस्थान आहे असा आरोप मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंनी केला। हे कोणीतरी मुद्दाम जाणीवपूर्वक इथे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करताय का? बरं, हे रस्ते का तुमच्या बापाचे आहेत का? हे महानगरपालिकेचे रस्ते आहेत। इथे तुम्ही काय वाटेल तर उद्या रस्त्यावर आपण नमाज पडला की विरोध करतो ना, मग यांना का खुली छूट दिली आहे का? आता शेपूट घालतील किरीट सोमय्यांपासून खालपर्यंत सगळेजण, अमित सटांपासून, यांची बोलायची यांच्याबद्दल हिंमत नाही। काल सुद्धा स्वतः वॉर्ड ऑफिसरांची भेट घेतली, त्यांना सांगितलं दादरमध्ये पण 2-3 ठिकाणी आम्हाला दिसत आहेत, तुम्ही त्याच्यावर कारवाई करा। हो करतो बोलले, केले नाही। आज आमचा अल्टिमेटम आहे, आज दादरमध्ये सगळ्या ठिकाणी झाली पाहिजे, तर मग आम्ही काळे पट्टे मारणार। मनसे एवढ्यावरच थांबली नाही, तर अशा प्रकारच्या पट्ट्या दिसल्या तर तक्रार करण्याचं त्यांनी आवाहन केलंय। त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांचीही साथ मिळाली आहे। काहीतरी भेदाभेद दाखवणे गुन्हा आहे आणि कुठलाही साधू मुनी संत हे एकाच रोडवर चालले पाहिजे, त्यांच्यासाठी पांढरा पट्टा भर वस्तीत करणं हा गुन्हा आहे आणि त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई झाली पाहिजे। मराठी माणसाला टार्गेट केलं जात आहे का? भर मराठी वस्तीत काय गरज काय? मुनी असू दे, कोणी असू दे, उचापती जो एन वॉर्ड मधून उचापती चालू झाले आहेत, हे उचापती त्याच्या मागचे पती कोण, त्याच्या मागचा करता करविता कोण, हे शोधलं पाहिजे। या सगळ्या गोंधळात आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा प्रसाद वेद पाठक यानं केलाय आणि राज ठाकरे आणि मुंबई पोलिसांना आपल्या पोस्टमध्ये टॅग करून मदतीची मागणी केली आहे। कालपासून काही लोक माझा पाठलाग करतात, माझ्या जीवाला धोका आहे, प्लीज माझी मदत करा। जैन समाजाची शांततापूर्ण समाज अशी खरं तर ओळख आहे, पण राजकारण्यांच्या अतिहस्तक्षेपानंतर आता पर्युषण असो, कबूतरखाना असो किंवा सोसायटीमधील पांढऱ्या पट्ट्या, जैन समाजाभोवती वाद सातत्यानं दिसतोय। अशाच शांततेचं प्रतीक असलेला हा पांढरा रंग आणि त्याच रंगाच्या पट्ट्यांचा जैन समाजाशी असलेला संबंध मुंबईच्या सोसायट्यांमध्ये मात्र एका नव्या धार्मिक वादाला फोडणी देतोय हे नक्की। श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।